दिनाचं औचित्य साधून 26 जानेवारी रोजी कल्याणच्या इनरव्हील क्लबच्या वतीनं भव्य गुलाब पुष्प प्रदर्शनाचं आयोजन रामबागेतील लेन नंबर 6 मधील विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ हॉल येथे डॉक्टर मेघना म्हसकर यांच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे। या प्रदर्शनात 350हून अधिक प्रकारचे गुलाब पाहावयास मिळणार असून 1,500 गुलाबांची झाडे प्रदर्शनास ठेवण्यात येणार आहेत। भव्य गुलाब पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन 26 जानेवारी रोजी स्थानिक नगरसेविका वीणा जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असून हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार असल्याचं अध्यक्ष डॉक्टर मेघना म्हसकर यांनी सांगितलं। तर हे प्रदर्शन गुलाब पुष्प प्रेमींसाठी एक अनोखा अनुभव असेल असंही त्या म्हणाल्या। मी डॉक्टर सौ मेघना म्हसकर इनरव्हील क्लबची अध्यक्ष आहे। येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आम्ही एक गुलाबाचं प्रदर्शन भरवत आहोत। जे गुलाब आम्ही आमच्या विसावा रिसॉर्ट इथे वाढवलेले आहेत आणि ते गुलाब इतरांना पाहायला मिळावेत आणि लोकांना त्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही हा उपक्रम दरवर्षी करत असतो। तो यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही करत आहोत। या प्रदर्शनामध्ये साधारण 300 प्रकारच्या जातींचे गुलाब आम्ही ठेवणार आहोत आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 फुलं लोकांना पाहायला मिळतील आणि त्यांना त्याचा आनंद घेता येईल। गुलाबाच्या माध्यमातून आम्हाला लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की आपल्याला पर्यावरणाला काय मदत करता येईल आणि मनाला विरंगुळा म्हणून आनंद कसा घेता येईल आणि त्याचे जे विविध उपयोग आहेत गुलाबाचे, म्हणजे त्याचा जो गुलकंद आणि गुलाबाचं अत्तर आणि गुलाब पाणी वगैरे हे पण आपल्याला त्याची निर्मिती वगैरे ही एक कार्यशाळा आम्ही नंतर घेणार आहोत, पण आधी एक प्रदर्शन भरवून लोकांना ते दाखवायचं आहे। या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझ्या वडिलांच्या स्मृत्यर्थ इनरव्हीलच्या माध्यमातून मी हे गुलाब प्रदर्शन भरवत आहे। इथे अनेक प्रकारचे विविध रंगाचे गुलाब आपल्याला बघायला मिळणार आहेत, जे लोकांनी अपेक्षा सुद्धा केल्या नसतील अशा रंगाचे वगैरे आपल्याला इथे गुलाब नक्की बघायला मिळतील। आजकाल गुलाबाला सुगंध त्यामानाने दुर्मिळ झाला आहे, तर इथे बरेच प्रकारचे गुलाबाचे सुगंधही आपल्याला घेता येतील। हिरवे तसेच निळसर असे अनेक रेअर असलेल्या व्हरायटी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत। एक इच्छा आहे की सोसायटीकडे बघितल्यानंतर आपण कपडे असे वाळत घालताना दिसतात, पण लोकांच्या मनात गुलाबाबद्दल आवड तयार होऊन तिथे फुलं दिसावीत हे एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा पोटी हे सगळं आमचे हे प्रयत्न चाललेले आहेत। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून 26 जानेवारी रोजी कल्याणच्या इनरव्हील क्लबच्या वतीनं भव्य गुलाब पुष्प प्रदर्शनाचं आयोजन रामबागेतील लेन नंबर 6 मधील विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ हॉल येथे डॉक्टर मेघना म्हसकर यांच्या पुढाकाराने करण्यात येणार आहे। या प्रदर्शनात 350हून अधिक प्रकारचे गुलाब पाहावयास मिळणार असून 1,500 गुलाबांची झाडे प्रदर्शनास ठेवण्यात येणार आहेत। भव्य गुलाब पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन 26 जानेवारी रोजी स्थानिक नगरसेविका वीणा जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असून हे प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार असल्याचं अध्यक्ष डॉक्टर मेघना म्हसकर यांनी सांगितलं। तर हे प्रदर्शन गुलाब पुष्प प्रेमींसाठी एक अनोखा अनुभव असेल असंही त्या म्हणाल्या। मी डॉक्टर सौ मेघना म्हसकर इनरव्हील क्लबची अध्यक्ष आहे। येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून आम्ही एक गुलाबाचं प्रदर्शन भरवत आहोत। जे गुलाब आम्ही आमच्या विसावा रिसॉर्ट इथे वाढवलेले आहेत आणि ते गुलाब इतरांना पाहायला मिळावेत आणि लोकांना त्याचा आनंद घेता यावा म्हणून आम्ही हा उपक्रम दरवर्षी करत असतो। तो यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त आम्ही करत आहोत। या प्रदर्शनामध्ये साधारण 300 प्रकारच्या जातींचे गुलाब आम्ही ठेवणार आहोत आणि जवळजवळ 1,500 ते 2,000 फुलं लोकांना पाहायला मिळतील आणि त्यांना त्याचा आनंद घेता येईल। गुलाब
गुलाबाच्या माध्यमातून आम्हाला लोकांना हे दाखवून द्यायचं आहे की आपल्याला पर्यावरणाला काय मदत करता येईल आणि मनाला विरंगुळा म्हणून आनंद कसा घेता येईल आणि त्याचे जे विविध उपयोग आहेत गुलाबाचे, म्हणजे त्याचा जो गुलकंद आणि गुलाबाचं अत्तर आणि गुलाब पाणी वगैरे, हे पण आपल्याला त्याची निर्मिती वगैरे ही एक कार्यशाळा आम्ही नंतर घेणार आहोत, पण आधी एक प्रदर्शन भरवून लोकांना ते दाखवायचं आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माझ्या वडिलांच्या स्मृत्यर्थ इनरव्हीलच्या माध्यमातून मी हे गुलाब प्रदर्शन भरवत आहे. इथे अनेक प्रकारचे विविध रंगाचे गुलाब आपल्याला बघायला मिळणार आहेत, जे लोकांनी अपेक्षा सुद्धा केल्या नसतील अशा रंगाचे वगैरे आपल्याला इथे गुलाब नक्की बघायला मिळतील. आजकाल गुलाबाला सुगंध त्या मानाने दुर्मिळ झाला आहे, तर इथे बरेच प्रकारचे गुलाबाचे सुगंधही आपल्याला घेता येतील. हिरवे तसेच निळसर असे अनेक रेअर असलेल्या व्हरायटी सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. एक इच्छा आहे की सोसायटीकडे बघितल्यानंतर आपण कपडे असे वाळत घालताना दिसतात, पण लोकांच्या मनात गुलाबाबद्दल आवड तयार होऊन तिथे फुलं दिसावीत हे एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाचा पोटी हे सगळं आमचे हे प्रयत्न चाललेले आहेत.